आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। गॅसधारकांनी वितरकांच्या कार्यालयांमध्ये रिफिल पुरवण्याचा आग्रह धरू नये, जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिपत्रक। बाळकृष्ण गॅस एजन्सी जत यांच्याकडून निर्णयाचं स्वागत, तर नागरिकांच्यात या निर्णयामध्ये समाधान। सध्या आखाती देशातील युद्धामुळे घरगुती गॅस उपलब्धतेवर अनेक ठिकाणी साशंकता निर्माण केली जाते। वास्तविक गॅसचा साठा मर्यादित वाटत असला तरी तो सर्वांना पुरेल इतका आहे असं वारंवार अगदी केंद्र सरकार व राज्य सरकार तथा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे। पण युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्याला गॅस मिळणार की नाही या आविर्भावानं जतसह देशभरात अनेक गॅस वितरण एजन्सी समोर ग्राहकांकडून गॅस रिफिल मिळवण्याकरता लांब रांगा लागून बहुगर्दी केल्याचं चित्र सर्वत्र पाहावयास मिळते। केंद्र सरकारकडून अशा युद्धजन्य परिस्थितीचं गांभीर्य ओळखून विविध मूलभूत योजना आखल्यात व बाहेर देशातून येणाऱ्या गॅस, पेट्रोल, डिझेल या अत्यावश्यक बाबींना योग्य चर्चा करून या गोष्टी भारतापर्यंत पोहोचवण्यास कामही युद्धपातळीवर सुरू आहे। अशी परिस्थिती असतानाही विनाकारण उडणाऱ्या वावड्यांना बळी पडून गॅस मिळेल की नाही या विवंचनेतून प्रत्येक गॅस एजन्सी समोर आपले रिकामे रिफिल घेऊन उन्हातान्हात नागरिक उभे राहत असल्याने या गोष्टीचा सारासार विचार करून जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालय सांगली यांनी परिपत्रक काढून गॅस वितरण व्यवस्थेला पूर्ववत करण्याकरता नवे धोरण स्वीकारले। यात गॅसधारकांनी आपले रिफिल भ्रमणध्वनीद्वारे नोंदणी करून त्यांना मिळणारा गॅस हा आता घरपोच करण्याचा आदेश काढल्यानं तमाम गॅसधारकांनी गर्दीसारखा कटुप्रसंग टाळावा। यापुढे ग्राहकांनी वितरकांच्या कार्यालयापुढे गॅस रिफिल पुरवण्याचा आग्रह धरू नये असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय। एकंदरीत युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस वितरणाची सेवा पुरवणाऱ्या एजन्सीज व गॅस मिळण्याकरता उन्हातान्हात रांगा लावणाऱ्या ग्राहकांना या नवीन परिपत्रकामुळे मोलाचा दिलासा मिळाला हे मात्र नक्की। लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आज आपण पाहत आहात युद्ध कशा प्रकारचं आखाती देशांमध्ये लागलेलं आहे। इराण तसेच अमेरिका, इस्रायल या देशांमध्ये तुंबळ युद्ध चालू आहे। हे युद्ध चालू आहे, इतकं जोरात युद्ध चालू असताना आपल्या भारतामध्ये मात्र अतिशय युद्ध वेगळ्या पद्धतीचं चालू आहे। त्याचं कारण म्हणजे गॅस, पेट्रोल, डिझेल ही युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यासारखे स्वरूप या आपल्या नागरिकांकडून निर्माण केलं जातं। वास्तविक तशी परिस्थिती नसतानाही अशा पद्धतीने युद्धाची परिस्थिती या नागरिकांकडून केली जाते। निश्चितच हे दुष्कृत्य असल्यासारखं मला भासवतं। या चर्चेसाठी आपण आज या ठिकाणी आलो आहोत। बाळकृष्ण जत येथील बाळकृष्ण एजन्सीचे व्यवस्थापक मान्य श्री पाटील यांच्याशी या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। नमस्ते। लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाटील साहेब, आपण बाळकृष्ण एजन्सी जत या ठिकाणी गेली किती वर्ष कोणत्या पदावर कार्यरत आहात? मी व्यवस्थापक म्हणून 15 वर्ष काम करतो। अच्छा, गेली 15 वर्ष आपण व्यवस्थापक म्हणून या बाळकृष्ण सर्व्हिस एजन्सीच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने कार्यरत आहात। साधारण हे बाळकृष्ण एजन्सी सर्व्हिस स्थापन होऊन किती वर्ष झाली? सेवेमध्ये कधी रुजू झालेली आहे? 2002 पासून। 2002 म्हणजे साधारण 24-25 वर्षाचा इतिहास मोठा हा बाळकृष्ण एजन्सीच्या माध्यमातून आहे। फार मोठी जुनी पिढी ही गॅस वितरणाच्या बाबतीत आज जतमध्ये उत्कृष्टरित्या कार्यरत आहे। कोविड सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय गॅस वितरण सुंदर पद्धतीनं या ठिकाणी चालू ठेवलं। त्यामुळं बाळकृष्ण एजन्सीचं लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मी आपल्या सर्व साळे साहेबांसह आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी विशेष असं कौतुक आणि अभिनंदन करतो। आज चर्चा आपण या विषयावर अशा पद्धतीने करणार आहोत। आपल्याला तर माहित आहे इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या देशातून गॅस, डिझेल, पेट्रोल अशा जे अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या देशातून आपल्या भारतामध्ये येत असतात। हे आणत असताना सागरी वाहतूक मॅक्झिमम याचा वापर केला जातो। असं असताना देखील युद्धजन्य परिस्थिती त्या देशामध्ये, पण गॅसच्या बाबतीत इथं उलट गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत मात्र इथं अगदी युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्यासारखं भासवलं जातं। कारण तसं वास्तविक तशी परिस्थिती या ठिकाणी नाही आहे। नुकतंच आपले केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपल्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा पेट्रोल, डिझेल आणि गॅस हा पुरवठा सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थित पुरावा यासाठी वारंवार त्यांनी पुढे येऊन प्रसार माध्यमाच्या द्वारे सांगितलेलं आहे की गॅस हा कुणालाही कमी पडणार नाही, सर्वांना तो मिळेल। असं असताना पाटील साहेब
सर्व भारतभर असे जे तुमच्यासारखे बाळकृष्ण गॅस एजन्सी आहेत यांच्या दुकानासमोर ह्याच्या समोर अशा पद्धतीची इतकी मोठी भाऊगर्दी केली जाते. पहाटे 5 वाजल्यापासून रांगाच्या रांगा लागल्या जातात. त्याच्या मागचं कारण काय थोडक्यामध्ये आम्हाला सांगा. ही जे झालेलं आहे हे बुकिंग नसल्यामुळं किंवा बुकिंगचा प्रॉब्लेम जो आहे, पहिल्यांदा कस्टमरनं बुकिंग करून घेतल्याशिवाय गॅस मिळणार नाही ही जर पद्धत ठेवली असती तर आता ही परिस्थिती निर्माण झाली नसती. बरोबर. कस्टमरनं बुकिंग केलं की त्याच्या घरी सिलेंडर पोच करणं हे एजन्सीचं कर्तव्य आहे. ते पार पडतंय. पण हे बुकिंग अनावधान बुकिंग होतंय किंवा जे लोक नेतात सिलेंडर बिन बुकिंग करतात त्याच्यावर काय तर पायबंद बसला पाहिजे. तुम्हाला असं या ठिकाणी म्हणायचं आहे की काहीतरी वावड्या चर्चाला बळी पडून की अशी जी लोक आहेत, नागरिक जे आहेत की आपल्याला गॅस मिळणारच नाही आता, अशा जणू आविर्भावामध्ये या गॅस एजन्सी समोर रांगाच्या रांगा लावल्याचं चित्र, विदारक चित्र आपण पाहतात. अशा परिस्थितीमध्ये आता मला गॅसची आपली परिस्थिती कशा पद्धतीची चालू आहे थोडक्यामध्ये याच्यामध्ये माहिती आम्हाला द्यावी. गॅस कस्टमरनं स्वतःच्या मोबाईलवरनं जर बुकिंग केला तर त्याला 24 ते 36 तासाच्या आत 96 तासाच्या आत सिलेंडर घरपोच मिळेल अशी परिस्थिती आहे. गॅसचं शॉर्टेज नाही. पण नियमितपणा किंवा बुकिंग करण्याची पद्धत ती व्यवस्थित झाली पाहिजे. कस्टमरनं स्वतः बुकिंग करायला पाहिजे. आता कंपनीने काय केलंय, 45 दिवसाचं लिमिट लावलंय. मी एक सिलेंडर तुमच्या घरी पोच झाला की 45 दिवसानंतरच तुम्हाला दुसरा सिलेंडर मिळणार. त्यामुळे भीतीपोटी लोक बुकिंग करायला लागलेत जास्त आणि ते स्टोरेज करून ठेवायला लागलेत. याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे की गॅस मिळणार नाही या हेतून अनावश्यक ज्यांना गरज नाही, आता सध्या खरोखर गरज नाही ज्यांना गॅसची, पण साठा म्हणून ते पटपट येऊन गॅस घेण्याच्या बांधणीमध्ये पडतात आणि परिणामी या ठिकाणी गर्दी चालल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी अशा पद्धतीची गर्दी बघून जिल्हाधिकारी कार्यालयाने काहीतरी नुकताच एक आदेश प्रसारित केलेला आहे. त्याचा काय म्हणजे आपण काय ती वाचली प्रत किंवा त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे असं किंवा काय आवाहन केलेलं आहे थोडक्यामध्ये? त्यांनी काय आवाहन केलंय की ते तुम्ही गर्दी जर होत असली तर काउंटर डिलिव्हरी बंद करा किंवा गोडाऊनच्या ठिकाणी तुमची विक्री करू नका. आम्ही आता ते सध्या बंद केलंय आणि जे बुकिंग जे लोकांचं झालेलं आहे त्याप्रमाणे प्रायोरिटी प्रमाणे पहिलं जे बुकिंग कुणाचं झालंय किंवा तारखेपासून 16 किंवा 15 तारखेपासून जे बुकिंग पेंडिंग दिसते आपल्याकडे त्या बुकिंग प्रमाणे जर पावत्या काढून आम्ही कस्टमरला घरपोच सेवा द्यायची व्यवस्था करतो. अर्थात तुम्हाला असं म्हणायचं आहे की आता जो नुकताच आदेश झालेला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, जिल्हाधिकारी पुरवठा अधिकाऱ्यांना या स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अशा गॅस एजन्सी समोर आपण हट्ट करू नये, आग्रह करू नये, त्याचं मोकळं रिफिल पूर्ण भरून देण्याचा आग्रह करू नये असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. ते तुम्ही पोचवावं असंही तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. त्यामुळं तुम्हाला असं म्हणायचं आहे की या नागरिकांनी आता या एजन्सीच्या समोर आपले रिकाम्या टाक्या घेऊन येऊ नयेत. आपली ही जी यंत्रणा आहे ती आपण अतिशय सुंदर आणि सुरळीतपणे चालू ठेवण्याचा आपला मानस आहे आणि तो आता गॅस आपण आपल्या प्रत्येक जो पूर्वी आपण जसं घरामध्ये देत होतो अगदी त्या पद्धतीने तुम्ही द्यायचा प्रयत्न आहे का? आम्ही ते प्रयत्न करणारच. अच्छा. आणि घरपोच सेवाच देणार लोकांना. इथं काउंटरला गर्दी कमी झालीच पाहिजे ह्या उद्देशानंच कलेक्टर साहेबांनी आदेश काढलेला आहे. त्या आदेशाचं आम्ही अभिनंदन करतो आणि ती ह्याच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. गर्दी कमी हटवायच्या दृष्टिकोनातून ते आदेश योग्यच आहे. त्या पद्धतीने त्याचं आम्ही नियोजन पालन करतो. अच्छा, मला एक पाटील साहेब असं सांगा की गॅस एजन्सीच्या माध्यमातून सध्या 8-15 दिवस झाला आपण हे स्वरूप बघतोय, गर्दीचं स्वरूप बघतोय. एक छोटंसं एक आवाहन आपल्या बाळकृष्ण एजन्सीच्या मार्फत आपण लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांसाठी थोडक्यामध्ये करावं असं मी आपल्याला विनंती करतो. ग्राहकांना प्रत्येक ग्राहकांना विनंती करतो किंवा आवाहन करतो की बाबा आपण तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर जे कस्टमरला आहे ग्राहकाला नंबरला त्या नंबरच्या रजिस्टर्ड मोबाईलवरनं तुम्ही बुकिंग जर केलं तर तुम्हाला 96 तासाच्या आत घरपोच सिलेंडर मिळेल. गरज नसणारी जी मंडळी आहेत ती या ठिकाणी निष्ठाही म्हणजे विनाकारण येतात, गॅस घेऊन जातात. अशांना ज्यांना खरोखर गरज आहे त्या माणसांना मात्र गॅस पोहोचवते. अशा लोकांसाठी तुम्ही काय सल्ला देणार आहात किंवा कोणतं आव्हान करणार? कस्टमरनं जर बुकिंग केलं तर त्या कस्टमरला गॅस व्यवस्थित पोहोचवतोय. थोडीशी तारांबळ उडते, युद्धजन्य परिस्थितीमुळे तारांबळ उडते. आपले भारताचे पंतप्रधान तसंच परराष्ट्र मंत्री, केंद्र सरकार या गोष्टीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहे. अगदी एवढी युद्धजन्य परिस्थितीमधून अनेक जहाजं भारतामध्ये
व्यवस्थित आणि यशस्वीरित्या त्यांनी आणलेले आहेत. थोडाफार विस्कळीतपणा होऊ शकतो, पण नागरिकांनी याचा म्हणजे दुरुपयोग करू नये. विनाठायी अनाठायी अशा पद्धतीचा गोंधळ घालून कुठल्याही तरी वावड्या गोष्टी ऐकून असा गर्दीचा प्रकार टाळावा असं तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि जसा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे, त्यामुळं इथून पुढं प्रत्येक नागरिकांनी आपला सिलेंडर बुक करावा आणि तो आपल्या घरापर्यंत पोच करायचा आपला मानस आहे. निश्चितच हे कार्य कौतुकास्पद आहे. आपण बहुमूल्य वेळ आपला या आमच्या लोकशाही महाराष्ट्र न्यूज साठी खर्च केला. आपल्या या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो आणि आपली चर्चा पूर्ण वेळापर्यंत नेतो. थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.